आजच्या दिवसात नियोजन सगळं बावीकडे चालतं. कारण की मामानं रात्रीच फोन केलता, उद्या वेळा आमोशा ये मला जेवायला मस्त पैकी. आज काय आमोशा असल्यामुळे दोन्ही पण गाड्या काढल्या होत्या. वॉशिंग करायला घेऊन जायच्या होत्या दारपळला. मग काय मी आणि पप्पू दोन गाड्या घेऊन निघाला वॉशिंग करायला. वॉशिंग करायला इथे एक मांजर होतं. मांजर दिसली की आपल्याला काय गपचूप बस वाटत नाही. मांजराला तर रे लागलो तर डाव चाललं लगेच. गाडी वॉशिंग करायला आलता, पण गाड्याच इकडे नंबर बघतो म्हणलं अजून एक अर्धा एक तास तर लागते आपल्याला वॉशिंग करायला. मित्र म्हणला अर्धा एक तास कशाला लागते, लगेच 10 मिनिटात धुवून देतो गाड्या तुला दोन्ही पण. इथं जी ट्रॅक्टर व्हायला चालू होता त्याने इथं पूजा केली गॅरेजवर, नारळखडी साखर दिली आपल्याला खायला. पल्सर काय आपली वॉशिंग करून झालती आणि इकडे स्प्लेंडर पण लावली होती लगेच धुवायला. गाड्या वॉशिंग करून झाली आपण निघालो बावीला. पप्पू काय मोरी गेला आयला घेऊन, आपण जायला लागलो मागणं. इकडे आलतो आपण आता बावीला. इथे सगळी पूजा बिजा मांडली होती. निवांत बसलो आपण इथं. आता मी निवांत बसलो होतो तेवढ्यात तर चिवी आली. चिवी म्हणली देवाला जाऊन आलो आम्ही, नारळ फोडलेला आहे काय म्हणली भाऊजी नारळ. मग पुन्हा काय सगळीच मी मस्त पैकी जेवायला बसलो. जेवाच बेत मात्र एक नंबर केलता. इथं जेवण झालं की मी पप्पू इकडे बाजार घेऊन झोपला मोरी. पुन्हा काय दिवस मावळा लागला. निघाव म्हणला आता गावाकडे